मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा आणि कांचन हे दोघेही अनिरुद्धबद्दलच बोलत असतात। त्याच वेळी आता तेथे अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही येतात। तर आता संजना आतमध्ये आल्याबरोबरच तो सगळं काही ऐकत असते आणि म्हणते की अरे काय चाललंय काय तुमचं? अहो आप्पा तुम्ही सुद्धा, कारण जर अनिरुद्ध घरी नसेल तरी तुम्ही त्याच्याबद्दलच बोलत असता, असं कसं? मग आता कांचन म्हणते तू गप्प बस, तू काहीही मध्ये बोलू नकोस। तेव्हा आता संजना लगेच अनिरुद्धला म्हणते पाहिलं का रे अनिरुद्ध, सर्वांनी तुला नुसतं धारेवरच धरलं आहे। तेव्हा अनिरुद्ध म्हणतो जाऊ देत, मी खूप थकलो आहे, मला पाणी घेऊन ये। मग आता संजना म्हणते काय म्हणालास, पाणी? अरे मी सुद्धा तुझ्याबरोबर थकूनच आले आहे ना, मग मी कसं तुला पाणी देऊ, मलाच उलट तू पाणी दे, असं म्हणून आता ती रागातच वैतागते। त्यावेळी आता अनघा म्हणते बाबा थांबा हा, मी घेऊन येते तुमच्यासाठी पाणी। त्यावेळी नको बाळा तू बस, असं म्हणून अनिरुद्ध स्वतः आता पाणी घेत असतो। तस तेथे आता अरुंधती येते आणि विचारते काय झालं? मग आता काही नाही असं म्हणून सर्वजण तो विषयच टाळतात। त्यावेळी तू काही सांगायला आली आहेस का, असं आप्पा विचारतात। तेव्हा ती म्हणते हो आप्पा, मी तुम्हाला काहीतरी सांगायला आली आहे। मग आता नवीन काही असेल तर सांग, रोजची उगीच ती कटकट नको, असं संजना टोमणे मारून तिला म्हणते। त्यावेळी अरुंधती तिच्याकडे दुर्लक्ष करते। आप्पा म्हणतात बोल बाळा तू। मग आता अरुंधती म्हणते आप्पा आपल्या इथे ना खूप मोठी कुकिंग कॉम्पिटिशन होणार आहे आणि मी त्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे। आता असं म्हटल्याबरोबरच कांचन आप्पांना खूप आनंद होतो, तर संजना मात्र हसू लागते। तेव्हा यश विचारतो आता तुला काय झालं हसायला? मग आता संजना म्हणते तेथे मसाले भात, बुंदीचे लाडू, थालीपीठ सर्व काही करून दाखवायचं नसतं, कारण ती इंटरनॅशनल लेवलची आहे। तिथे खूप मोठे मोठे मास्टर शेफ असतात आणि तेथे जाण्यासाठी स्किल लागतं। मग आता ती टोमणा मारत म्हणते अरुंधती तुझ्याशी 4 वाक्य इंग्लिशमध्ये बोललं तरी तुला कळत नाही, मग तेथे गेल्यानंतर तू काय करणार आहेस? तू स्वतःचं फक्त हसं करून घेशील, असं म्हणून ती अरुंधतीवर हसते। तेव्हा यश म्हणतो की संजना तुला कोणी विचारलं नाहीये मुळे तू गप्प बस। तेव्हा अरुंधती म्हणते आता तर माझं पूर्णपणे फिक्स आहे यश, मी त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणारच आहे। अनिरुद्ध म्हणतो हो आत्ता समजलं, तो आहे ना शेफ तो मिहीर, त्यामुळे हिच्या डोक्यात हे खूळ बसलं असेल। संजना म्हणते अरे तुम्ही ती कुकिंग कॉम्पिटिशन हरलात तर मग तुम्हाला ते रेस्टॉरंट सुद्धा बंद करावं लागेल, त्यामुळे तू त्या मिहीरचं उगाच नुकसान करू नकोस। मग आता अनिरुद्ध म्हणतो हे बघ मी तुला फुकटचा सल्ला देतोय अरुंधती, एकच गोष्ट करू शकतेस ती म्हणजे तू या कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये वेळ वाया घालवू नकोस। तू फक्त दुसऱ्यांकडून कुणाकडून तरी पैसे घे आणि 1 महिन्याचा जो कालावधी दिलाय ना, मग आमचे पैसे रिटर्न कर, बाकी काहीच नको, असं म्हणून ते अरुंधतीची खिल्लीच उडवत असतात। तेव्हा अरुंधती आता म्हणते की मी कुणाकडेही लक्ष देणार नाही, मला या कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचाच आहे। आप्पा आणि आई मी तुमचा फक्त आशीर्वाद घ्यायला आली आहे, असं म्हणून ती आता दोघांचाही आशीर्वाद घेते। आता संजना ही पुन्हा अरुंधतीला खूप टोमणे मारत असते, परंतु आप्पा म्हणतात की अरुंधती तू कुणाकडेच लक्ष देऊ नको, अगं जिंकणं महत्त्वाचं नसतं, आपण त्या परीक्षेमध्ये उतरणं महत्त्वाचं असतं, स्पर्धेमध्ये उतरणं महत्त्वाचं असतं। आणि अजून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण लढणं खूप महत्त्वाचं असतं। त्यावेळी अनघा म्हणते हो ताई तू खरंच घे भाग, मी आणि आरोही तुला चीअर्स करायला नक्कीच येऊ। तेव्हा अरुंधतीचे डोळे पाणवतात आणि ती म्हणते की हो तुम्ही आहात ना माझ्या पाठीमागे, मला काहीच टेन्शन नाही। दुसरीकडे अरुंधती मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असते। तेव्हा यश विचारतो काय गाई तू काय करतेस? मग आता अरुंधती म्हणते काही नाही रे, उद्या मिहीर आणि मला जायचं आहे ना तिकडे किंग कॉम्पिटिशनमध्ये फॉर्म भरायला, मग आता मला जर त्यांनी काही प्रश्न विचारले तर आपलं काही चुकायला नको बाबा, तू काही मसाल्यांची नावं सांग ना इंग्लिशमधून। मग आता यश तिला मसाल्यांची नावं शिकवत असतो। त्यानंतर ती विचारते तू अचानक इथे कसा आला? मग आता यश म्हणतो आई अगं अनघाने रवा केक बनवलाय, जानकी तर मिटक्या मारत खात होती। तेव्हा आता अरुंधती म्हणते मग तू माझ्यासाठी घेऊन आला का? तेव्हा तो म्हणतो की हो मी तुझ्यासाठीच घेऊन आलोय। तेव्हा अरुंधती म्हणते बरं ठीक आहे मी नंतर खाते, असं म्हणून ती आता विचार करत असते। यश विचारतो काय गाई कसला विचार करतेस? तेव्हा अरुंधती म्हणते हे बघ यश, मी जर ही कुकिंग कॉम्पिटिशन जिंकले ना तर खूप बरं होईल, कारण मला काहीही करून ही कॉम्पिटिशन जिंकायचीच आहे। मला त्या कुकिंग कॉम्पिटिशनचे पैसे मिळाले ना, मग मी संजना अनिरुद्धला ते देऊन टाकेन आणि
आप्पा आणि आईंचा श्वास असणारा समृद्धी बंगला पुन्हा त्यांच्याकडून घेईल. तर दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही आता अरुंधतीच्या बोलण्याचा विचार करत असतात. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, संजना तुला माहिती आहे का, अरुंधतीचा कुकिंग म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. त्यावेळी आता ती म्हणते, हो असेल तर मग काय करायचं आपण. ती अनिरुद्ध म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, अगं तुला माहीत नसेल पण जेव्हा मोठे मोठे क्लायंट हे ऑफिसमध्ये यायचे माझ्या इथे आणि मग ते जेवणाचा हट्ट करायचे की तुमच्या घरी यायचं, कारण अरुंधती चायनीज आणि पंजाबी डिशेस सुद्धा खूप छान बनवते. जेव्हा ते क्लायंट यायचे ना तेव्हा त्यांचा असा हट्ट असायचा की अरुंधतीच्याच हातचं जेवण पाहिजे आणि अगदी मिटक्या मारत ते खायचे. तुला माहीत नाही तिच्या हातची टेस्ट किती छान आहे ते, असं म्हणून तो अरुंधतीच्या आता जेवणाचं खूपच कौतुक करत असतो. त्यावेळी आता संजना म्हणते, बस झालं बस झालं, पण अरे मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आले. ही अरुंधती भाग घेते खरं, परंतु त्याची रक्कम किती आहे तू पाहिलं का. तेव्हा कसली रक्कम, असं आता अनिरुद्ध विचारतो. हा कुकिंग कॉम्पिटिशनची रक्कम किती आहे तुला समजलं का. मग आता खूप मोठी रक्कम आहे ही, असं संजना म्हणते. आणि जर अरुंधती जिंकली बाय चान्स तर मग लगेच ती आपल्या तोंडावर पैसे फेकून आपल्याला या घराबाहेर काढेन. पण मला असं वाटतं अनिरुद्ध, हे घर आपल्या हातून जायला नको. तुला काय वाटतं. तेव्हा तो म्हणतो, हो बरोबर आहे, आपल्या हातून हे घर जायलाच नको, पण आता आपण काय करणार आहोत. तेव्हा संजना आता विचार करत असते. त्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपण एकच गोष्ट करायची, ती म्हणजे त्या कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये आपण स्वतः पार्टिसिपेट करणार आहोत. मग आता डायरेक्ट असं ती जेव्हा अनिरुद्धला सांगते तेव्हा तो म्हणतो, डोकं फिरलं का तुला, मोहरीजिरी यातला फरक कळतो का. तेव्हा ती म्हणते, मोहरीजिरी यातला फरक मला जरी कळत नसला ना अनिरुद्ध, तरीही मला एकदम परफेक्ट झालेला पदार्थ स्पायसी कसा बनवायचा किंवा खारट कसा बनवायचा हे नक्की समजतं हां, असं म्हणून ती अनिरुद्धला सांगते की माझा पण तू फॉर्म भरून ये. मग आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. दुसरीकडे जानकी खूप रडत असते, तर अनघा आता तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, परंतु ती काही शांत होत नाही. जानकीचा रडण्याचा आवाज ऐकून आता यश आणि आरोही धावतच तेथे येतात आणि विचारतात, काय झालं. अनघा म्हणते, काहीच कळत नाहीये नक्की काय झालंय तिला, ती सारखीच रडती, अरे अरे पोटात वगैरे दुखतंय की काय काय माहीत. तेव्हा यश म्हणतो, मी डॉक्टरांना लगेच म्हणून तो कॉल करत असतो. त्याचवेळी आता डॉक्टर काही कॉल रिसीव करत नसतात. तेव्हा आता आजींना आता उठवायला नको ना, आरोही विचारते. मग आता यश म्हणतो, नको अजिबात, आजीला त्रास द्यायला नको, आपण आईकडे घेऊन जाऊ, ताईला सुद्धा बाहेर जायचे, असं आता अनघा म्हणते, तिच्याकडेही नको. तेव्हा जानकीच्या बाबतीत आपण कोणतीच रिस्क घ्यायला नको, आपण लगेच तिकडे जाऊ, असं म्हणून ते सर्वजण आता लगेच जानकीला घेऊन अरुंधतीकडे जातात. आता तेथे गेल्यानंतर अरुंधतीच्या दाराची बेल ते वाजवतात. तेव्हा अरुंधतीला आता काहीच कळत नाही नक्की कोण आले. ती विचारते कोण आले, असं म्हणून दार उघडते. त्यावेळी आता समोर हे सर्वजण असतात. तेव्हा काय झालं, आई आप्पांची तब्येत बरी नाही आहे का, असे अनेक प्रश्न अरुंधती विचारते. तेव्हा यश म्हणतो, आई थांब जरा, अगं जानकीसारखी रडती, तिला बघ बरं. मग आता अरुंधती लगेच तिला आतमध्ये घेऊन जाते आणि अनघाला म्हणते, तू शांत राहा अगं, काही झालं नाही हिला. मग आता अनघा खूप रडत असते, म्हणते की अरे अभि जर इथे असताना तर लगेच समजलं असतं की जानकीला नक्की काय झालंय, पण आता काही कळतच नाही आहे. तेव्हा यश म्हणतो की काळजी करू नको गं अनघा, आई आहे ना आता. आरोहीसुद्धा तसंच म्हणते, अनघाला शांत करते. तर आता अनघा रडायची थांबतच नाही. ते पाहून आता हे दोघेही डोक्यालाच हात लावतात. त्यावेळी आता अरुंधती बाहेर येते. मग आता लगेच जानकी कुठे आहे असं अनघा विचारते. तेव्हा अरुंधती हसते आणि म्हणते, काळजी करू नको, आहे जानकी झोपली आहे. तेव्हा झोपली असं कसं होऊ शकतं, अनघा विचारते. मग आता अरुंधती म्हणते, अगं काही नाही, तिला भूक लागली होती. अनघा तोंडातच बोट घालते आणि म्हणते, काय तिला भूक लागली होती, असं कसं होऊ शकतं, पण मी तिला 7 वाजता डाळ भात दिला होता आणि आत्ता दूध पिऊनच मी तिला झोपायला सांगत होते. त्यावेळी आता अरुंधती म्हणते, अगं वेडे, तुला माहिती आहे का, आता जानकी मोठी होत चालली आहे, दर 2 तासांनी तिला काही ना काही खायला लागतंच, कारण मुलं खेळतात बागडतात आता, त्यामुळे त्यांचं अन्न लगेच जिरतं. तेव्हा अनघा म्हणते, असं आहे का. अरुंधती म्हणते, जा, तुम्हाला उद्या कामावर जायचं आहे ना, तुम्ही जाऊन झोपा. मग आता अनघा म्हणते, आई मी इथेच थांबू का, कारण जानकीशिवाय. मग आता अरुंधती म्हणते, बरं ठीक आहे, जानकीशिवाय तुला करमणार सुद्धा नाही आहे, त्यामुळे तू इथेच थांब, असं म्हणून ती आता यश त्याचबरोबर आरोहीला झोपायला जायला सांगते.
तर इकडे आता अनिरुद्ध समृद्धीचे पेपर पाहत असतो तेव्हा यश आता डोकावून पाहतो तर पेपर हे समृद्धीचे असतात. तेव्हा आता तो स्पष्टपणे विचारतो की काय बाबा तुमचं हे काय चाललंय आणि हे विषय आता सोडून द्या तुम्ही जरा. मग आता हे माझे पेपर आहेत, हे माझं घर आहे, तू कोण विचारणारा, तू काय चोरून लपून बघत होतंस का हे पेपर, असं अनिरुद्ध रागातच त्याला विचारतो. मग आता यश म्हणतो तसं नाही आहे, परंतु आता आई आप्पांना त्रास होईल असं काही करू नका. त्यावेळी आता तू कोण मला रे सांगणारा, तू काय माझ्यापेक्षा मोठा झालास का, असं अनिरुद्ध रागातच विचारतो. तेव्हा आरोही आता यशला शांत करत, अरे उद्या तुझं रेकॉर्डिंग आहे ना, मग आता लवकर झोपायला हवं. तेव्हा यश म्हणतो मला झोप येणार नाही आहे, मला अगोदर उद्या जानकीला डॉक्टरकडे घेऊन जायचे कारण तिला ताप आला होता. मग आता आरोही म्हणते बरं ठीक आहे. त्यावेळी आता अनिरुद्धला धक्काच बसतो. तो विचारतो काय, जानकीला ताप आला होता आणि मला कोणी सांगितलं नाही, आता ती कुठे आहे, कशी आहे. त्यावेळी यश म्हणतो तुम्हाला काय समजलं असतं बाबा त्यातलं. मग आता तो म्हणतो तरी मला सांगायचं ना. तेव्हा ती कुठे आहे असं म्हणून तो तिच्या रूमकडे जायला निघतो. तेव्हा यश अडवतो आणि म्हणतो ती तिथे नाही आहे, ती आईच्या घरी झोपली आहे जरा. तेव्हा आता अनिरुद्ध रागातच म्हणतो मी आता जानकीला इकडेच घेऊन येणार, असं म्हणून तो आता तेथून जातो. तेव्हा आरोही आणि यशला खूप टेन्शन येतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनघा ही आता लगेच जानकीला अरुंधतीच्या घरून घेऊन इकडे समृद्धीकडे येते. तेव्हा अरुंधतीला खूप वाईट वाटतं कारण अनिरुद्ध खूप तडातडा बोलतो. तर आता इकडे संजना म्हणते काय रे जायचं ना आपल्याला कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी. अनिरुद्ध रागातच म्हणतो मी काही येणार नाही कारण आपणच्या खोट्या सह्या घेऊन आपण तोंडावर पडलो. अरुंधती बक्षीस घेऊन आपल्या पुढे सुद्धा जाईल. दुसरीकडे अरुंधती आता कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी चाललेली असते. तेव्हा घरातील सर्वजण तिला गुलाबाचं फूल देऊन विश यू ऑल द बेस्ट असं म्हणतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.